हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पॉपकॉर्न रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करायचे ते। त्यासाठी मी घेतली आहे 1 वाटी पॉपकॉर्न मका। ही मका तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज मिळते। पॉपकॉर्नची मका ही आपण भाकरी बनवण्यासाठी जी मका वापरतो त्याच्यापेक्षा लहान असते। पॉपकॉर्न करण्यासाठी मी एक कढई गरम करून घेतली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद टाकूया। त्यामध्ये मका टाकून घेऊया। मका छान आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये। जोपर्यंत आपली मका फुटायला चालू होत नाही तोपर्यंत चांगली परतून घ्यायची। 1-2 अशा मका फुटायला चालू झाल्या की त्यावरती झाकण ठेवून सर्व पॉपकॉर्न तयार करून घ्यायचे। हे पहा किती छान आपले पॉपकॉर्न तयार होत आहेत, तुम्ही पाहू शकता। अधूनमधून कढई जरा आपण हलवून घेऊया, म्हणजे सर्व मका छान फुटून खूप छान असे पॉपकॉर्न तयार होतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा चटपटीत पॉपकॉर्न रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा। अगदी 3 ते 4 मिनिटातच 1 वाटी मकापासून कढई भरून पॉपकॉर्न तयार होतात। हे पहा आपले पॉपकॉर्न किती छान तयार झाले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता पॉपकॉर्नची कढई मी गॅसवरून खाली घेतलेली आहे आणि त्यावरती आता आपण चाट मसाला टाकून घेणार आहोत। खूपच टेस्टी लागतात हे पॉपकॉर्न, विकतच्यापेक्षाही भारी। मग कधी करताय नक्की करून बघा असे पॉपकॉर्न। कमी खर्चात जास्त पॉपकॉर्न करा आणि मनसोक्त पोट भरून खा। लहान मुलांनाही असे चटपटीत पॉपकॉर्न खूप आवडतात। घरच्या घरी केले तर त्यांनाही खूपच आनंद होईल आणि TV पाहता पाहता तीही याचा आनंद घेतील। नक्की करून बघा, खूपच सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।